नमस्कार मंडळी, मी अभिजित पाटील आणि आज आपण घेणार आहोत एक रोमांचकारी सफर एका गुप्त पण सुंदर ठिकाण, जे की आहे सापोली धबधबा। सापोली हे पेणपासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं गाव आहे। तेथूनच जवळपास 1 किलोमीटर दूरवर सापोली धबधबा आपल्याला बघायला मिळतो। मुसळधार पावसात आणि हिरव्यागार रस्त्यांनी वेढलेलं आणि निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे ठिकाण आहे। पाटील आणि आज माझ्यासोबत आलेला आहे ओम पटेल। मी स्वतः सौरभ शिवदे आणि मी सर्वेश पाटील। तर आज आम्ही आलो आहोत सिक्रेट वॉटरफॉलला। जर तुम्हाला माहित नसेल तर मी दाखवेल तुम्हाला, थांबा आत्ताच दाखवतो थोडा इथनं छोटूसा दिसत असेल, आता जवळ जाऊन दाखवेल। आता आमचा प्लॅन असा आहे की आम्हाला बनवायची मॅगी। धबधब्याकडे जाणारी वाट म्हणजे अगदी हिरवळीतून जाणारी व नैसर्गिक झाडांची दाटी, पक्ष्यांचे आवाज आणि पावसाचे थेंब आणि आजूबाजूला नुसता धबधब्याचा आवाज। रस्त्यात थोडासा चिखल आणि पाण्याचे झरे आपल्याला क्रॉस करावे लागतात, पण त्यातच तर खरी मजा आहे। तर आता आमचे शेफ हे यांचा स्टोव रेडी करत आहेत। मिनी स्टोव आहे आमचा, जो आता रेडी झाला आहे। हे आमचे शेफ, मास्टर शेफ मास्टर कशातच नाही गेलाय, पण मास्टर शेफ शिवदे भाई भाई वी आर फॅमिली फ्रेंडली स्ट्रीमर्स, ब्लॉगर्स। ट्युटोरियल चालू आहे। बंद कर छत्री, पाऊस गेलाय।
आता सध्या भांडा धुतो आता आम्ही. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मॅगी. बल्क मॅगी आहे आणि आता मी स्टोव पेटून टाकतो. आमचा हा चालू नाही झाला. स्टव अजून पेटलाय तर नाही, पेटला की सांगतो. पेटला दिसत नाही, तुम्हाला दाखवू प्रूफ दिसणार नाही, बघा. बट दिस इज द प्रूफ. ओके, आम्ही ठेवली टोपी याच्यावर. आम्ही सर्व तयारी करून आलो की काहीतरी तिथं जाणार आणि खाणार, बनवून ते पण घेऊन नाही जाणार. हा म्हणजे निसर्गाचा पाणी, जो की आम्ही या वॉटरफॉल मधूनच घेतलाय. या वॉटरफॉलचा पाणी आहे. खूप छान असं सुंदर एकदम क्लीन पाणी आहे. माणसाने किती नैसर्गिक राहायला पाहिजे ते स्वतःला कळलं पाहिजे. डाऊन टू अर्थ. हा, आणि इथे आम्ही कुठल्याही प्रकारची घाण नाही काढणार. नाही, पिक्चर आणलं सर्व सोबत घेऊन जाऊ. आणि काही जे हे माझ्या हे फील करतात ना, त्यांना असं वाटतं की ते एक्स्ट्रा मसाला टाकून आम्ही मॅगी बनवणार आहोत. पहिले आम्ही मसाला बॉईल करणार आणि आम्ही नंतर पाणी असं काढता नाही. आपण एक मसाला बॅकअप ठेवणार या मॅगीचा आणि या मॅगीचा. अरे बॅकअप ठेवणार होते या मॅगीचा आणि त्या मॅगीचा. झाला, काढला, टाक टाक. आणि स्पेशल चम्मच, काटा चम्मच. आता हा पाणी बॉईल होण्याची वाट बघू आपण. पहिले आम्ही मसाला नाही टाकत, पण आज का टाकलाय? तुला असं काय वाटतंय किती वेळात बॉईल होईल हा वाला छोटा वाला मिनी स्टोव? हा, मसाला बॉईल झाला असं आम्हाला वाटतंय. तर हे बघा, बघू कपडे शकतो. यायला लागलेले आहेत. आता आम्ही टाकू. एक वारा सुटला त्यामुळे आपली ब्रेक इकडं तिकडं होतं. हे ठेवू ना, अशी छत्री काढ ना, छत्री. आमची 4 लोकांची 4 मॅगी आहे. अरे या साईडला ना त्या साईडला छोटी छत्री उघड आमच्या बाजूला. चुरा. हा, खाली बस, खाली बस, बस खाली बस. दुसरी पण टाकून टाक. वास आला का आता? ओ हो हो हो. तो मसाला टाक. हे आमचे शिवते. सौरभ शशिकांत शिवदे. ही आमची 3री मॅगी आणि ही आमची 4थी मॅगी. हे आम्ही 3 लोक, 4था मी स्वतः. बॅक कॅमेरा. नको बॅग. आणि हा स्वतः ओम पटेल. आता आम्ही बनवतोय मॅगी. तर मित्रांनो, बाय. हे बघा, आता आमची मॅगी बनते आणि हा जोरात असा पाऊस सुरू झालाय. हा भाई. आणि आम्ही बाय द वे चीज देखील आणलेला आहे. आम्ही आमच्या मॅगीमध्ये चीज टाकण्यासाठी चीज ओपन केलाय. आणि खाणं आम्ही घरीच नाही आणणार आहोत. कारण आम्ही मॅगी खातो तर चीज मॅगीच खातो. आणि चीजचे असे छोटे छोटे हे करायला तुकडे करून टाकतो, कारण आम्ही काय ग्रेटर आणला नाहीये. ग्रेटर ग्रेटर. अरे बाबा, आजूबाजूला पण टाक. तर हे आमची थोडी गावठी पद्धतीची मॅगी आहे. आवटी येड्या. बिकॉज आम्ही काही आणलं नाही, डायरेक्ट चीज टाकतोय. लंडनला हे $मध्ये विकतील. दहाच्या वरती काय? नेचर फ्रेश मॅगी, चीज मॅगी. मॅगी काय मोस्ट ऑफ झाली आहे ना, थोडीशीच बाकी आहे. पाणी शिजायचं बाकी आहे. आता फक्त चीज मेल्ट होण्याची वाट बघतोय आम्ही. हां, हा आमचा नजारा आहे. आणि ही आमची पार्टी आहे आणि हे आमचे पोरं.
हा पुढचा नजारा हा असा छान असं खूप चांगली अशी मॅगी झाले. तुम्ही स्मेल ना तुम्ही विचार पण नाही करू शकता एवढा चांगला येतोय. एअरपोर्टवर दुसऱ्याच्या लायकीची मॅगी झालेली आहे. हो आणि आपण सर्व ही मॅगीवाला मॅगीचा स्टार्टअप 110% करू शकतो. आता आमची मॅगी झालेली आहे. मी गॅस बंद करतोय आणि आम्ही फडका विसरलो त्यामुळे आम्ही आणली पानं. कशी झाली मॅगी? तुझा काय व्ह्यू? मस्त झाले. आणि तुझा बाई? एक नंबर काय. आता मी पण खायला लागतो नाही तर संपेल. मॅगी खा लो फ्रेंड्स. हा बघा तुम्हाला जर हे बघा दिसतंय हा वॉटरफॉल हा आपल्याला अचीव करायचा होता पण सध्या कमी माहितीमुळे आता काय तो एक्सप्लोर करता येणार नाहीये. पण ही आपली असफलता नाही. आपण पुढच्या वेळी नक्की येणार आणि हेच पोरं येतील नक्की. आता आम्ही चाललो आमच्या घराच्या रस्त्याकडे आणि आता व्लॉग मी इथे संपत आहे. काय मित्रांनो